आत्ता वाजलेत 9:15 9:15 आणि आता मी निघतो आहे कराडला. आज आहे 10 डिसेंबर 2024 आणि सिया बघा काय करते. सिया बिझी आहे खाण्यामध्ये. तर मग आता थोड्या वेळाने निघतो आहे मी, एक 15-20 मिनटात. आणि मग कराडला जायला अराऊंड मला 6 तास तरी लागतील. आता बघू काय होतं आहे. नाही इथे हे नाही होते बॅग, म्हणजे वजन नाहीये, वजन पूर्ण मी असं ह्याच्यावर ठेवलंय. बाय सिया. चल विशाल, कॅमेरा इज ऑन. बाय सिया, बाय. किती वाजले? 10 वाजले. 10 वाजून 6 मिनिटं. चल फोन करतो पोचल्या. चल चल, बरं वाटलं येऊन. चल विशाल. हा हा. तो गाईज आता आपण निघालोय वेंगुर्ल्यावरून टुवर्ड्स कराड. तर मॅप मध्ये 5 तास दाखवतंय, पण आपण 1-1.5 तास 2 तास एक्स्ट्रा पकडूया, बिकॉज आपण ब्रेक घेणार, मध्ये मध्ये हळू चालणार. तर त्याच्यामुळे 2 तास एक्स्ट्रा पकडून चालू. तर आता 10 वाजलेत, तर मग अराउंड 10 प्लस म्हणजे 4 ते 5 मॅक्झिमम 5 वाजेपर्यंत आपण पोहोचू. बघूया. वेंगुर्ला तर आपल्याला जायचंय सरळ. चला चला हुंडाई. तर इथे मी आलो होतो शनिवारी मला यायला रात्र झाली, 8-8:30 वाजले. याला 2 दिवस राहिलो, रविवार आणि काल सोमवार. मस्त फिरलो, पण मजा आली. कधी ना कधी आपल्या जावं लागणार रिटर्न. हो ठीक आहे, तर नेक्स्ट टाइम येईन तर थोडासा जास्त वेळ काढून येईन. पेट्रोलच्या 3 पॉईंट आहे, 3 लिटर अराउंड असेल. 150 किलोमीटर तरी गेली पाहिजे. इथून तुला 234, म्हणजे परत मला एक फ्युल स्टॉप तर मला घ्यावाच लागेल. बाकी पाणी वगैरे तर भरलंय सगळं. अँगल कसं आहे ते माहित नाही. आता माझं ते जे माउंट आज येईल, तर मम्मीला बोललोय मी येताना घेऊन ये. मम्मी आज बसणार आहे ट्रेनने आज रात्री, तर ती घेऊन येईल उद्या सकाळी. तर ते जे माउंट लावून आपण एकदा चेक करू अँगल कॅमेऱ्याचा. अँगल तर खाली येतोय ना, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. ठीक आहे. वेंगुर्ला हे शहर फार मला छान वाटलं. फक्त मला इथे डच फॅक्टरी नाही बघायला भेटली. डच फॅक्टरी बघायची. ठीक आहे, तसं पण ते बंदच आहे डच फॅक्टरी. बघू नंतर. आतमध्ये अलाउड नाही करत डच फॅक्टरी. नाश्ता वगैरे केला मी, नाश्ता चहा सगळं झालेलं आहे. आता जेवायला एकदा तेव्हा लाईटच खाईन, जेवण नाही करणार. लाईटच खाईन काहीतरी. जेवलं तर मग थोडीशी झोप येते. आपण थोडंसं लाईटच खाणार आहोत. बघू काय मिळेल ते खाऊ. थोडंसं लाईट आपलं असं मिसळ किंवा काही. मिसळ माझी फेवरेट आहे. तर हे बघा वेंगुर्ला शहर, वेंगुर्ला गाव शहर तुम्ही बोलू शकता. सावंतवाडीकडे सरळ आहे का रस्ता. छान वाटतं इकडे. क्लायमेट फार छान आहे. सकाळी खूप मस्त वाटतं. म्हणजे फ्रेश क्लायमेट आहे.
पोल्युशन कमी. आपल्या मुंबईमध्ये थोडं जास्त पोल्युशन आहे. डच फॅक्टरी बघायची होती पण ते बघू आता. टोटल आतापर्यंत आपले 640 किलोमीटर झालेले आहेत घरापासून. तर घरापासून मी इकडे आलो वेंगुर्ल्याला विशालच्या घरी. तर म्हणजे तिथपर्यंत माझे अराउंड 487 समथिंग झालेले किलोमीटर. 487 या 490 पकडा तुम्ही. 490 म्हणजे आणि आता 640 म्हणजे 590 आणि म्हणजे 150 किलोमीटर पकडा. 150 किलोमीटर कसे झाले, काल आम्ही जाऊन आलो तारकर्लीला. तर तिथून जाऊन येऊन आमचे 100 किलोमीटर झाले असतील. आणि ते लोकल आम्ही 50 किलोमीटर फिरलो असतो. असे 150 किलोमीटर झाले. म्हणजे माझ्या घरापासून तर विशालचं घर अराउंड 500 किलोमीटर पकडा. 490 किलोमीटर 500 किलोमीटर 490 किलोमीटर असला मला 15 तास गेले या गाडीवर आपल्या यामा. ऍक्च्युली एवढा वेळ गेला नसता जर रोड एकदम प्लेन असता ना, तर विदिन 10 to 11 आवर्स आलो. मॅक्झिमम 12 आवर्स. म्हणजे एक्स्ट्राचे 2-3 तास जे गेले ना, ते रस्त्यामुळे प्रॉब्लेम झाला. तर गाडीच्या बद्दल बोलायचं झालं तर गाडीने परफॉर्मन्स एकदम छान दिला. काही प्रॉब्लेम नाही परफॉर्मन्स मध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिकअप खूप छान आहे गाडीचा. जेव्हा पण तुम्ही गाडीला इनपुट देता स्वतःचं, तेव्हा गाडी खूप चांगली पिकअप घेते. ओव्हरटेकिंगला वगैरे ते खूप युजफुल आहे. तर गाडीच्या पिकअप बद्दल काय, फक्त एकच मला गाडीचं म्हणजे हे वाटतं की निगेटिव्ह पॉईंट तुम्ही बोलू शकता. जे फायबर बॉडी आहे ना, तिचे पार्ट जेव्हा लूज होतात आणि ते एवढे वाजतात, ते खूप इरिटेशन आहे त्यावर. ठीक आहे, मान अशी मला वर करायला लागते अँगलसाठी. किती वेळ धरू असते. मग मस्त घर आहेत कौलाची. कोकणमध्ये तुम्हाला अशीच कौलाचीच घरं मिळणार. लाल मातीच्या विटा, लाल माती, कौलारू घर आणि हे झाडं वगैरे एकदम मस्त असतं. आणि GoPro 12चं बोलायचं तर त्याची इमेज क्वालिटी, व्हिडिओ रेकॉर्डिंगची क्वालिटी खूप छान आहे. आणि हँडलिंगला पण म्हणजे कुठे असं हँग होत नाही. काही पण तुम्ही याच्यामध्ये फंक्शन यूज करता असेल, म्हणजे आतापर्यंत तर मला तसा अनुभव आला नाही हँग व्हायचा. तर तर नोटिफिकेशन 1 मिनिट ऑन करा त्याच्यात. यूट्यूबला गेला ना, ऑल करायचं. मग आता तुम्हाला व्हिडिओला नोटिफिकेशन येईल. असं. चला, थँक्यू. नाव काय आपलं? उमेश गावडे. आपण सबस्क्रायबर वाढवूया. आणि तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची मजा घ्या. आता वाजले 10:58 म्हणजे 11 वाजले मोस्टली. सो हॅलो गायज, आता वाजलेत किती वाजले 11:24 आणि आत्ता आपण आलो या हायवेला, मुंबई गोवा हायवे. हां बघा,
तर इथून आपल्याला जायचं आहे, इथून सरळ मुंबईच्या दिशेने, आणि कणकवलीच्या थोडं पुढे जाऊन आपल्याला राईट मारायचं आहे टुवर्ड्स फोंडा घाट. तर आपण त्या रस्त्याने चाललो आहे, फोंडा घाटच्या रस्त्याने. अनुस्कुर घाटने जाणार होतो पण तो थोडा लांब पडतो आहे, त्याच्यामुळे इथून फोंडा घाटने डायरेक्ट कोल्हापूरवरून डायरेक्ट किंवा आपण इकडे जाणार. बघूया. सो गाईज, एक अपडेट आहे. आता मी अनुस्कुरा घाटावरून नाही जाते, मी इथून आता राईट मारतो आहे, जो आता फोंडा घाटावरून जाईल. म्हणजे फोंडा घाटावरून सरळ हे फोंडा घाटावरून फोंडाला कसं जायचं? इथून लेफ्टला खाली. थँक्यू. इथून आपल्याला राईट मारायचं आहे. हे बघा, फोंडा राधा कोल्हापूर. इथून लेफ्ट. हाच आहे का रस्ता? तर हे इथे फोंडा घाट, दाजीपूर, कोल्हापूर बरोबर आहे. चांदा ते बांधा एक भाव समजा तिकडे. चला तर आता कोल्हापूर कराड वाया फोंडा घाट. चला. सो जेवायला थांबलोय. अच्छा. राऊतवाडी वगैरे करत डायरेक्ट हळदीमध्ये बाहेर पडतो. म्हणजे जवळजवळ तुम्ही याच्याजवळ जाणार, भोगावतीच्या एक 5-6 किलोमीटर मागे तिकडे जाणार. अच्छा. मधला जो रस्ता आहे ना, थोडा वळणाचा घाट सेक्शन वळण आहे, चौकात जावा. हां. पण रस्ता चांगला आहे, खड्डे नाही आहे, आणि सरळ गेलात ना की पूर्ण जाई, पण खूप रस्ता खराब. इथून इथे मिळाला ना त्याच्यापेक्षा खराब. हां काय? मधला रोड चांगला आहे. सो आता आपण फोंड्यासाठी राईट मारलाय. तर हा फोंडा घाटच आहे की नाही माहित नाही, की फोंडा घाट पुढे येणार आहे. हा घाट तर चालू झालेला आहे. तर बघू आता पुढे जाऊन हा फोंडा घाट आहे की फोंडा घाट अजून पुढे आहे ते. तर तुम्ही बघू शकता हा घाट. हळूच चालूया. पण हा सिंगल लेन रोड आहे आणि ट्रक पण येतात समोरून. तर थोडस यू हॅव टू बी केअरफुल राहिलं पाहिजे. थोडं जास्त स्पीड नका. ग्रामपंचायत करून एक दोन, मला वाटत नाही हा फोंडा घाट आहे. फोंडा घाट आय थिंक तो पुढे आहे. कारण की मी ते मागे एका काकांना विचारलेलं की पेट्रोल पंप कुठे आहे. आता जस्ट इथे राईट मारला, ते बोलले की पुढे फोंडाला भेटेल तुम्हाला 12-13 किलोमीटर. आता इथे फोंडा 9 किलोमीटर दाखवतो. फोंडा निपाणी. तर बघूया आता. आता घाटात आल्यावर थोडंसं थंड वाटायला लागले क्लायमेट. तर बाहेर त्या मेन हायवेला खूप ऊन लागतं. इथे कसं गाडी वगैरे पण आहे ना, तर थोडंसं सावली आल्यावर बरं वाटतं. सिंगल लेन रोड आहे, तर त्याची थोडीशी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. पण रोड चांगला आहे, ते जास्त खड्डे तर मला दिसलेच नाही अजून. मस्त रोड आहे आणि आय होप पुढे पण माणसं असावा. तर बघूया आता. वाजले टाइम अपडेट द्यायची तर आता 12 वाजून किती, 12 वाजले. असं कसं? मगाशी बघितलं 12:30 वाजलेले. आता 12:15 कसे वाजले? जिथे मी फोंड्याला राईट मारला तिथे 12:30 वाजलेले.
हां, चल 45 झाले ते म्हणतोय. किती झालं? हां, चल 45 झाले. म्हटलं यार मगाशी 12:30 वाजले ना, आता 12:15 कसे वाजले? टाइमच्या मागे चाललंय की काय? जंगल एरिया आहे ना थोडं, तर मग रस्त्यावर पण थोडं लक्ष ठेवायला लागतं. आता प्राणी वगैरे आला तर पटकन ते पण टेन्शन असतं. असं घाटामध्ये किंवा जंगल एरियामध्ये. थोडस मध्ये पॅच खराब आहे वाटतं. ठीक आहे चला, एवढं चालून जातो. ते जास्त खराब असण्यापेक्षा हे ठीक. पेट्रोल भरून घेऊया, पेट्रोल पंप भेटलाय तर. फुल करा ना. हा फुल कार्ड आहे ना. तर आता आपण पेट्रोल भरलंय आणि पेट्रोल आलंय 400 रुपयाचं. तर आता बघू टोटल आपलं पेट्रोल झालंय. मी कणकवलीपर्यंत आलो तेव्हा 960 रुपयाचं झालेलं, म्हणजे 1000. त्याच्यानंतर काल आम्ही भरलं 410 रुपये समथिंग, 1400 आणि कोणता 1 किलोमीटर 1400 आणि आज 400, म्हणजे 1800 रुपयाचं पेट्रोल झालंय आपलं. खूप लेट झाला ऍक्च्युली. मी फोंडा घाटला 10-11 वाजता पोहोचायला पाहिजे होतं. आता वाजले 2. कधी पण गुगल मॅपवर जेवढं डिस्टन्स दाखवत आहे ना, तर त्या डिस्टन्स पेक्षा 2 तास तुम्ही एक्स्ट्रा पकडा. का माहिती आहे? कारण की तुम्ही लंचला थांबणार, वॉशरूमला थांबणार, चहाला थांबणार, फोटो काढायला थांबणार. तुमचं नाही माहिती तुम्ही थांबता की नाही, तर मी तर थांबतो. 5 तास दाखवले तर 7-8 तास लागणारच. ठीक आहे, पण जास्त पण लेट करू नका. थोडा वेळ थांबलं ठीक आहे, पण रस्ते असे आल्यावर काय करणार? लेट होणारच ना. चला आता मी रेकॉर्डिंग चालू करतो. घाट स्टार्ट झाला बहुतेक, तर एन्जॉय करूया घाट, कोणता घाट. बघूया काय काय इथे पॉइंट्स बघायला मिळतात. बघा व्ह्यू बघा. सो गाइस, हा बघा फोंडा घाट. सो इथे थांबलो होतो जरा फोटो काढायला. हे सगळे काका वगैरे आलेत गोव्याला. तर मी आता
थांबलो होतो ते माझे इयरफोन कनेक्ट करायला गोप्रोशी. बिकॉज काय होतं ना, ते मोबाईलमध्ये गाणी ऐकायची तर हेडफोन कनेक्ट करायला लागतात आणि रेकॉर्डिंग करायचं तर मग ते गोप्रोला कनेक्ट करायला लागतं. मग ते थोडंसं होतं. आता मी घेणार आहे गोप्रोला एक माईक, बिकॉज सारखं सारखं ते इयरफोन कनेक्ट करा मोबाईलला एकदा, गोप्रोला एकदा, त्यापेक्षा ते माईकच लावलेलं बरं आहे की नाही. म्हणजे तर खूपच झालं यार. सगळी पाय ते दाजीपूरहून ते बोललेले काका मला, दाजीपूरवरून लेफ्ट मार. ते बघूया आता काय पुढे. दाट धुक्याचे क्षेत्र आहे, पण आता नसणार धुकं, सकाळ सकाळी धुकं असेल. म्हणजे कधी माहितीये का, सकाळी येऊ ना आपण 5-6 वाजता, तेव्हा धुकं असेल. आता आय डोंट थिंक काय धुकं असेल. आणि पावसाळ्यात तरी ते एकदम जबरदस्त असते. पावसाळ्यात खूप डेंजर असेल आय थिंक. आणि पावसाळ्यात कधी कधी दरड कोसळते किंवा काय, त्याच्यामुळे हा बंद पण असतो. एकदम मला अनुस्पूर घातला जायचे, तिकडे पण जाईन मी कधी असं कराडला आलो ना कधी गावी, तर अनुस्पूर घातला जाईल. आता जाणार होतो पण नाही गेलो, लॉंग पडत होतो जरा. बंदर बंदर मंकीज त्यांच्या जवळ जायचं म्हणजे एकदम डेंजर काम आहे. ते पण एकटा असलं ना आपण, सिरीज घेऊ नका. तू सोबत असेल तर ठीक आहे. सो हा आहे कोंडा घाट, जो तुम्ही कणकवली या साईडने येत असाल कोल्हापूरला, तर तिथून राईट आहे कणकवलीच्या पुढून कोंडा मार्गे. कोंडा, राधानगरी, कोल्हापूर. वरती घाटात आल्यावर थोडं थंड आहे, ऊन ऊन आहे, मग तेवढं ऊन जाणवत नाही, थोडं थंडावा वाटतं घाटामध्ये. चालक थकलाय, थोडे थांबा ना. हो, पण आता चालक तर मी एकटाच. ठीक आहे, थोडा कंटाळा थांबतो मी, असं काय लोड नाही घेत. थोडस थांबत थांबत जातो, लेट झालं तरी चालेल. पुढे दरड प्रवण क्षेत्र आहे, म्हणजे इथे दरड कोसळण्याचं क्षेत्र आहे, तर आपण इथे थांबायला नको. बिकॉज थांबणं रिस्की आहे, पण दरड तर मोस्टली पावसाळ्यात कोसळते. आता कोल्हापूर 89, बापरे. आता तुम्हाला सांगतो ना, आता मी ऍक्च्युली कोल्हापूरला पोहोचलो पाहिजे, म्हणजे मी करायला 4 पर्यंत गेलो असतो. ठीक आहे, आता काय, हा असं जरी असेल ना तरी चांगलं. ठीक आहे, रस्ता तरी थोडासा आहे मेंटेन बऱ्यापैकी. नाहीतर काय काय रस्ते, बापरे. हॉर्न टर्निंगला वाजवत जावं, बिकॉज समोरच्या गाडीला अंदाज येतो की पुढे कोण आहे म्हणून. सो दॅट इज बेटर. पण टर्न मस्त आहे. वाव, मजा तर येते, पण जास्त लीन नाही करू शकत गाडी मी. हे बघा, 1-2च मिनिटं थांबतो. बघा हा व्ह्यू, काय व्ह्यू आहे. जास्त वेळ नको थांबायला. थांबलो होतो जरा, पिक्चर क्लिक केले, चांगलं दिसलं लोकेशन. पावसात तर खूप डेंजर आहे यार. गार बघा. हो, आय सी, इतकाच हे झालं. अच्छा, ते हे झालं, झालंय ते. दिसते आत खरंच.
हा व्ह्यू बघा, पूर्ण घाट. चला, वन विभाग सावंतवाडी बनव. अच्छा, इथून पुढे सावंतवाडी चालू होतं. म्हणजे आता पण सावंतवाडीची हद्द होतो, आता सावंतवाडीची हद्द संपली. आता ही हद्द आय थिंक सो वेगळी चालू झाली. ही वेगळी हद्द चालू झाली. ह्या गोव्याची बसच्या पुढे जावं लागेल. नंतर कोल्हापूरची हद्द चालू झाली. सार्वजनिक बांधकाम मंडळ कोल्हापूर. ओके. सावंतवाडी हद्द समाप्त, कोल्हापूर हद्द सुरू. चला, आता आय थिंक सो घाट उतरायला सुरुवात झाली आहे. तर आता थोडस आपण फटाफट जाऊया. ए भाई, तू भी जाएगा मुझे भी लगा अंकल. कोल्हापूरला जायला सरळ आहे का रस्ता? रस्ता चांगला आहे का? खड्डा आहे थोडा बऱ्यापैकी. आणि हा जातो तो आपण जातो तर हा जंगलातून आहे. इथून चांगला आहे, इथून चांगला आहे, पण सिंगल रोड आहे. हा काय? सिंगल रस्ता आहे. रस्ता चांगला आहे ना? हा, रस्ता चांगला आहे. आम्ही जातो ना साहेब. हा हा. तर जरा सिंगल हो. आणि हा खराब आहे का? गाडी कधी जर आली खराब आहे म्हणजे इथून जवळ कोणता आहे? जवळ इकडून हा का? जवळ गाव तिकडेच आहे. अच्छा, ठीक आहे, थँक्यू. गाजीपूर सँक्च्युअरी, गाजीपूर अभयारण्य. हा सिंगल रोड आहे, पण चांगला रोड आहे बोलतात आणि शॉर्टकट पण. बघूया. अभयारण्य यार, राधानगरी वाईल्ड लाईफ सँक्च्युअरी. नाही इथे. पाणी पितोया. सो गाइस, आता आपण आलोय राधानगरी वाईल्ड लाईफ सँक्च्युअरी आणि तिथेच एक तळं टाईप आहे. हे बघा, आहे मला माहित नाही. सो हे बघा, ते एक असं वर जायला पण आहे. तर आपण वरती जाऊन व्ह्यू बघा. आय थिंक सो धरण आहे, मला आयडिया नाही याची. सो वरती जाऊन तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो. अरे, चांगल्या स्थितीत आहे नाही, पडा जायचं. बापरे, खूप उंच आहे. पडणार तर नाही ना? सो हे बघा, हा व्ह्यू बघा. सो नाईस. हे राधानगरी वाईल्ड लाईफ सँक्च्युअरी आणि त्याच्या गेटच्या समोरच हे असं वरती व्ह्यू साठी आय थिंक सो बांधलेलं आहे. छान आहे. मी खालून आलो, हे बघा. सी, चला एक दोन फोटो काढले. ते त्यांना मी रस्ता विचारला, तर ते बोलले इथून लेफ्ट मारा. मग थोडं पुढे आलं, राधानगरीचं गेट दिसलं. मग गेट जवळ थांबवलं, तर ते बोलले की इथे जाऊ शकता तुम्ही वरती. त्यांना बोललो थांबा, तुम्हाला शकतो, कारण की इथून त्यांचं गाव 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर चालत जाणार होते. बोललो थांबा, सोडतो तुम्हाला, की त्यांना चालत देते, हो की नाही.
चला भेटूया आता. हे बघा असं आहे, जायचं वरती, वरतून ते आपण बघू शकतो. हा 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 यामाची 125cc. 125. हा मुंबईवरून आलो. अरे वा. अच्छा. गाडी एकटीच आले. हा मुंबईवरून वेंगुर्ल्याला गेलो, वेंगुर्ल्यावरून आता आता चाललोय कोल्हापूर. आता ज्या मार्गे कोल्हापूरला. हा पुढे गेल्यावर शिवगड वगैरे आहे ते पाहून. हा का चालेल, चला. हा बस घेऊ का, जमेल का? जरा वजन बघा होतंय का? घेतो ना, सवय आहे. वजन आहे जरा. तुम्ही 7 किलोमीटर चालत जाता? आता काय करणार साहेब. बापरे. ते बस वगैरे काय नाही जात का आतमध्ये? बस आहे संध्याकाळी 5 वाजता. 5-5:30 वाजता. हे चालू आहे ना अभयारण्य? हे स्वतःच आहे. काय म्हणताय? मालकीच आहे. पहिली काय हॉटेल टाईप आहे, दुसरं घातलंय. अच्छा अच्छा, म्हणजे गव्हर्नमेंटचं नाही? हा गव्हर्नमेंटचं नाही. तर आता त्या काकांना मी सोडलं इथे, तर ते बोलले की इथून सरळ जाऊ 18 किलोमीटर, तिथून मग राईटवरून राधानगरीला आणि हायवेला लागतं. बरं झालं त्याला सोडलं, नाही तर 7 किलोमीटर बापरे इथं चालत येणं म्हणजे. सो फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 3:52 आणि आता आपण कोल्हापूरपासून 50 किलोमीटर बाकी आहे कोल्हापूर इथून. तर अराउंड 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत कोल्हापूर आणि तिथून 1 तास कराड, म्हणजे 6-6:30पर्यंत घरी जायचा प्लॅन आहे. पण बघू आता पुढे मागे होऊ शकतो. खूप लेट झाला ॲक्च्युली, पण ठीक आहे. मध्ये मध्ये थांबलो पण जेवायला 1 तास वगैरे गेला. तर मी मध्ये मध्ये शूट करेन बिकॉज बॅटरी थोडी कमी आहे. आणि मग बाकीचं मग तुम्हाला दाखवतो हायवे आल्यावर. आणि हो, कोल्हापूर स्टार्ट होता होता आपल्याला ऊस पण दिसायला लागलेला आहे. हा बघा ऊस. आता तुम्हाला सगळीकडे ऊसच दिसेल, ऊस ज्वारी वगैरे. आणि कोकणमध्ये तुम्हाला जास्त करून भात शेती आणि आंब्याची झाडं वगैरे दिसतील. तर चला निघूया आणि करूया पुढचा प्रवास सुरू. हे बघा, ट्रिप 0 झालेलं आहे आणि याच्यामध्ये ॲक्च्युली एकच ट्रिप आहे आणि हे ओडोमीटर. तर इथे इथपर्यंत माझं 795 झाले. आता इथून पुढे आपण ॲड करू जेवढं पण किलोमीटर्स होतं. सो हाय फ्रेंड्स, आता पोचलो आहे घरी कराडला. आता 7:30 झालेत. तर आजचं जर्नी थोडीशी लेट झाली आय थिंक सो, कारण की रस्ता थोडा खराब होता आणि घाट पण होता त्याच्यामुळे. तर छान झाली जर्नी, असा काय उन्हाचा वगैरे त्रास नाही झाला. तर अराउंड टोटल 250-270 किलोमीटर्स काहीतरी झाले. आणि सगळं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन नंतर सांगतो, थोडं फ्रेश होतो आणि मग भेटतो. सो हाय फ्रेंड्स, आता आम्ही जेवलो आहे, जेवून बसलो आहे जस्ट. हा माझा मामाचा मुलगा आर्यन. सो गाईज, कसं आहे, बरं आहे का? हो बरं आहे. आत्ता वाजले 10 आणि मी आलो होतो 7:30 वाजता. आल्यानंतर थोडंसं बसलो, रिलॅक्स झालो, फ्रेश झालो, जेवलो आणि आता व्लॉग एंड करतो आहे. तर आजची जर्नी होती ती वेंगुर्ला टू कराड होती. आणि त्या जर्नीमध्ये अराऊंड मी मॅपवर चेक केलं तर 5 तास दाखवत होतो राऊंडली. बट मला यायला अराऊंड 10 वाजता मी निघालो वेंगुर्ल्यावरून आणि कराडला यायला मला 7:30 वाजले. म्हणजे 9-9.5 तास गेले. त्याच्यामध्ये जेवणासाठी समजा 1 तास पकडा आणि बाकीचे जे ब्रेक झाले त्याला 1-1.5 तास. पण एवढा 2-2.5 तासचा जरी ब्रेक पकडला तरी मग 7 तास तरी प्रवास झाला माझा. जे ठीक आहे. आता कसं घाट पण सेक्शन होता त्याच्यामुळे जास्त आपण स्पीड पण नाही घेऊ शकत होतो.
जर प्लेन रस्ता असता तर आपण आलो असतो लवकर. तर ठीक आहे, हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा नक्की, आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलला. आणि बस टेक केअर, आणि अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला पण ऑन करा. चला तर मग आता झोपा, आम्ही आता पण शेकोटी झोपा, करतो. आम्ही पण शेकोटी करतो, कारण की थंडी इथे खूप आहे, आणि जरा आराम करतो. आणि भेटूया उद्या जर नाही झालं तर मग मोस्टली थर्सडे किंवा फ्रायडेला भेटूया. बघूया इथे कसं काम आहेत थोडेसे, ते आटपूया आणि मग भेटूया. बाय, गुड नाईट. बाय बाय, झोपा. झोपा.